आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल. तू जाणं फार गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची चिंता करतो. गादीवर झोपणारा राजा आणि पाण्यात राहणारा मासा यांचं चैतन्य जर एक आहे तर मासा पाण्यात का आहे आणि राजा गादीवर का आहे. उत्तर हे ज्या त्या व्यक्तीचं प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध भोगावंच लागतं. जेवत नाही, खात नाही, फक्त पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, लाकडा म्हणला किडा, दगडा खालचा खेकर, पुरावा हरिपाठातला, सर्वा घट्टी राम देहादेही एक. पण आता तुमचं उत्तर जर असं आलंय माझ्या तोंडातलं, प्रारब्धच आहे आणि आहेच. एका वाक्यात उत्तर. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला हे त्याचं प्रारब्ध आहे, पण रामाच्या मांडीवर जटायू मेला हे त्याचं प्रारब्ध आहे, आणि दशरथ पुत्र शोकाने मेला हे त्याचं कर्म आहे. कृष्ण जेलमध्ये जन्माला आला, जिच्या पोटी जन्माला आला तिचं दूध पिला नाही, पण जिनं सांभाळत नाही तिचं आईचं दूध प्यायला गेला ते तिचं प्रारब्ध आहे, आणि हिचं दूध प्यायला नाही हे हिचं कर्म आहे. फायनल फायनल. पुन्हा परळायचं नाही. माझं देवानं वाईट का केलं, भोग भोगायचं आणि गप्रायचं. आता त्याला उत्तर सांगणार आहे मी तुम्हाला. प्रारब्धानुसार तुमच्या जीवनात दुःख येणारच येणार. लय मार्मिक मे बी नॉट बी असं शेवटपर्यंत ते सूत्र सोडायचं नाही. तुम्हाला प्रत्येकाला, दशरथाला दुःख आलंय, रामाला आलंय, रावणाला आलंय, आपल्याला येणारच. काही शंका. पण उत्तर त्याच्या पुढचं सांगणार आहे. येणाऱ्या संकटावर मात करणं हा पुरुषार्थ आहे, त्याला व्यसनात गुंतवणं आणि बरबादी करणं हा पुरुषार्थ नाही. परत नीट वाक्य आहे का. नापास झाला म्हणून तू दारू प्यायला लागला हा शुद्ध बावळटपणा आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीत पराजित झालात तर पाया पडून सांगतो 2018 आपल्या विश्वशांती वैष्णव धर्म सोहळ्यात कीर्तन महोत्सवातल्या पहिल्या